अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरमधल्या उमई गावाच्या नदीपुलावर रविवारी सकाळी 9:30 वाजताच्या दरम्यान त्याच गावातील काका पुतण्यावर 35 वर्षीय आरोपीनं धारदार कोयत्यानं सपासप वार केले। यात 42 वर्षीय पुतण्या दीपक अवधूत वानखेडे याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर 56 वर्षीय काका श्रीराम पांडुजी वानखेडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली। पोस्टे मूर्तिजापूर ग्रामीण नदीतील ग्राम उमई आणि बोरगामुंज नदीतील जंबाबुद्रुक या गावाच्या सीमेवर जो पूल आहे त्या पुलावर उमई गावातील आरोपी नामे गजानन विश्वास मानकर यांनी त्याच गावातील दीपक अवधूत वानखेडे यांना कोयत्याने वार करून किरकोळ कारणावर आणि जुन्या वादाचं कारण राग मनात धरून कोयत्याने वार करून खून केलेला आहे आणि त्याचे मैताचे जे चुलते आहेत श्रीराम पांडुजी वानखेडे यांना सुद्धा जखमी केलेला आहे। घटना घडल्यानंतर आरोपी अर्ध्या तासात पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। गावात सध्या शांतता असून कुणीही अफवावर विश्वास ठेवू नये, शांतता राखण्याचं मी जनतेला आवाहन करत आहे। घटना कधीची आहे आणि कोण्या दिवसात? साधारणतः 8:30 पावणे 9 वाजताच्या तशात घटना घडलेली आहे। घटनेच्या काही मिनिटातच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलंय। मृतक आणि आरोपी उमई या गावातील रहिवासी असून अनेक दिवसांपासून त्यांच्यात किरकोळ वाद सुरू होता। अलीकडेच कुत्र्याला दगड मारण्याच्या कारणावरून आरोपी गजानन विश्वास मानकर यांना रविवारी 28 सप्टेंबर रोजी संधी साधून सकाळी 9:30 वाजताच्या दरम्यान मृतक दीपक वानखेडे हे नदीच्या पुलावरून पूर बघत असताना काका श्रीराम वानखेडे बाजूच्या शेतात काम करत असताना दीपक याच्या पाठीमागून येऊन धारदार कोयत्यानं सपासप वार केले। त्यात दीपक वानखेडे हा रक्ताच्या थारोळ्यात पडून त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर या घटनेत काका श्रीराम वानखेडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे। घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीधर गुट्टे, पोलीस उपनिरीक्षक चंदन वानखेडे, हेड कॉन्स्टेबल मनीष माळठाणे यांनी पोलीस ताफ्यासह घटनास्थळ गाठून आरोपी गजानन मानकर हा कोयता घेऊन गावात दहशत निर्माण करत असताना पोलिसांनी शोध घेत त्याला अर्ध्या तासाच्या आत धारदार हत्यारासह ताब्यात घेतलं। अधिक तपास मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस करत असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे। जनमत लाईव्ह न्यूज करता अकोल्याहून संजय उमग यांची रिपोर्ट।